विषय आरपार, बातमी आरपार, दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार. नमस्कार, मी अल्ताफ मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडतंय आणि शहरात काय घडतंय तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मी आज इथं कसबे डोळे या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे. इकडे माझ्या पाठीमागे पाहताय तुम्ही इकडं जी सीताफळची झाडं असतात, हे झाडं ह्यांनी तोडून इथं टाकलेले आहेत शेतकऱ्यांना. 2 एकर बाग होती यांची. 2 वर्ष अगोदर यांची बाग होती. बाग आता त्याला फळ लागायचं, आता त्याचा मोसम आला होता. तर मात्र त्यांनी आता ही बाग जी आहे ती अशी पूर्णपणे तोडून टाकलेली आहे. इथं बघा, इकडे दिसतंय माझ्या पाठीमागे, इकडे पाहताय तुम्ही. इकडे पूर्ण बाग जी आहे ती अशी यांनी इकडे कुऱ्हाडीनं तोडून टाकून इथं सगळ्या शेतामध्ये बाग सगळी यांनी तोडून टाकलेली आहे. अक्षरशः 2 एकर सीताफळाची बाग होती यांच्या शेतामध्ये आणि ते बाग जी आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त करून, म्हणजे पूर्णपणे त्यांनी तोडून टाकलेली आहे. इथं त्याला भाव नाही अक्षरशः, म्हणून त्यांनी ही बाग अक्षरशः पूर्ण तोडून टाकलेली आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की नेमकं बाग कशासाठी तोडली होती आणि काय कारण आहे बाग तोडायचं ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. चला, काय नाव तुमचं? पद्माकर भागवत करंजकर. आता ही जी बाग जी होती तुमची, ही कशाची बाग होती आणि कशामुळे तोडलेली आहे? ही सीताफळाची बाग आहे. तर ह्याला 6 वर्ष झाली ती. पण 6 वर्षात काय असं म्हणजे आम्ही लावत्या वेळेस भाव भरपूर होता. आता काय भाव याला नाही. मग आता भाव काय 22-23 रुपये भाव 1 नंबरच्या मालाला आहे. 2 नंबरचा 12 रुपयाने जाते आणि 3 नंबरचा 8 रुपयाने माल जाते. आणि व्यापाऱ्याला जर आपण बोलवलं तर 15-15 दिवस व्यापारी आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो. ह्याच्यात असं 15-15 दिवस येत पण नाहीत. आणि भाव तर ह्याला काहीच नाही. आम्ही लावत्या वेळेस ह्याला 150-200 रुपये भाव होता आणि आता काहीतरी 20 आणि 22 1 नंबरच्या मालाला भाव आहे. त्याच्यामुळे ही भाव नसल्यामुळे ही बाग परवडत नाही. त्याच्यामुळे आज आता ही 5 वर्ष झालेली असताना सुद्धा आज बाग उपटून काढायला लागलो आम्ही. आता तुमची काय मागणी आहे नेमकी? बाग जी तोडली कशामुळे तोडलेली आहे? म्हणजे ही भाव नसल्यामुळे परवडत नाही ना. त्याला भावच नाही, काय व्यापारी नेत नाहीत. शासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता शासनाकडून काय अपेक्षा आहे? पहिल्यांदा थोडं बहुत दिलेलं होतं, त्यातलं आमचं निम्मत्र वाटायला गेलेलं होतं. शासनानं बी दिलतं थोडं लावणीच्या वेळेस वगैरे. लावणीला, खड्ड्याला, ह्याला त्याला. रोपाचं तर आमचं बिल निघलं नाही, की रोपाचं बी बिल निघत होतं पण ते निघलं नाही. आणि ते मस्टर काढायला सुद्धा आम्हाला निम्म पैसे ते मस्टर काढणाराला द्यावं लागत होते. मग ते कुणाला देत होता ते तेच त्यालाच माहिती, की 4-5 माणसाचं मस्टर काढायचं आणि त्यांनी निम्म पैसे त्यांना द्यायचे. असं करून म्हणजे शासनाचं बी म्हणजे काय मिळलं नाही असं नाही, तर मिळलं होतं थोडं बहुत. पण शेवटचं जे रोपाचं बिल असतंय ते जरा जास्त असतंय, तर ते पण आपलं निघलं नाही. म्हणजे रोपाचं बिल जे होतं ते म्हणजे शासनाकडून काय आता म्हणजे दुसरी तर म्हणजे काय नाही. पण आता ह्याला भाव नाही, त्याच्यामुळे ही मोडावी लागली. हे तुमचे कोण आहे? ते ही भाऊ आहे थोरला. शेत तुमचंच आहे काय? हो. किती एकर आहे? ही आता 2 एकर बाग आहे. बाग 2 एकर आहे. बाग 2 एकर आहे. तुम्ही राहणार कुठलं प्रॉपर? हे तडवळ्यातले, कसबे तडवळे, मुक्काम पोस्ट कसबे तडवळे. तालुका जिल्हा धाराशिव. या इकडे मामा, काय नाव तुमचं? या इकडे, काय नाव तुमचं? शरद भागवत करंजकर, मुक्काम पोस्ट कसबे तडवळे, तालुका जिल्हा धाराशिव. ही रोप 2 एकर लावली, म्हणजे 2 एकर बाग लावलेली होती. इथं 700 रोपं लावलेली होती. एक रोप 50 रुपयाला करून आणलेलं होतं. आणि आम्ही लावते वेळेस 150 रुपये 200 रुपये किलो ह्याला दर होता. आणि आज रोजी दर आहे आता 20 रुपये, 25 रुपये, 10 रुपये, 8 रुपये दर आहे. आणि दर देऊन म्हणजे व्यापाऱ्याला ठरविलं तरी बी व्यापारी आज येतो उद्या येतो. ह्याच्यात 15 दिवस गेले. 15 दिवसात बराच माल पिळून गेला. त्याच्यामुळे ही काय परवडत नाही. आणि शेतकऱ्यांनी किंवा असा माल पिकवावा की जी आज इकायच्या ऐवजी 4 दिवसानं जरी आपल्याला, म्हणजे शेतकऱ्याच्या मनावर विकणारा माल असा शेतकऱ्यांनी पिकवायला पाहिजे. हे जर कसं होतंय की तोडायला आलं की तोडावंच लागतंय. ह्याला जर 2 दिवस लेट झालं तर ती नासून जाते, ती गळतंय किंवा ती मार्केटपर्यंत जात नाही. बरं, आता ही जे तुम्ही जे रोप लावलं होतं ते किती खर्च आला होता ह्याला 2 एकरला? हे 2 एकर बाग लावायला 1 लाख रुपये पहिल्या वर्षी खर्च होता. आणि 3-4 वर्ष तर माल लागायला लागते अगोदर. म्हणजे तवरचा जोपासना ही सगळी पदरून झालेली होती आणि 4 वर्षानंतर ह्याला माल लागायला सुरू होत आहे. आता माल लागून बी 2 वर्ष झालेले होते, पण 2 वर्षात बी काही पडतळ खायना गेलंय. माल विकलाय का तुम्ही ह्याच्यातला काही? माल विकलाय की. किती रुपयाचा माल विकला? या वर्षी 50,000 रुपयाचा माल विकला. खर्च 50,000चा माल विकला आणि 50,000 रुपयाचा माल हिथं म्हणजे वाटोळा झाला की व्यापाऱ्याने लवकर नाही नेल्यामुळे. बरं, खर्च किती झाला म्हणलं?
खर्च ह्याला आजपर्यंत ह्याला 4 लाख रुपये खर्च झाला होता त्याला. आणि फक्त 50,000चा माल गेला. 50,000चा या वर्षी आणि गेल्या वर्षी 40,000 रुपयाचा. लॉस कितीचा झाला? आता बघा की 3,10,000 रुपये लॉस झाला याच्यात. 3,10,000 रुपये लॉस झाला. हा. बर. आता ही बाग किती एकर होती? बाग 2 एकर होते. आता शासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? शासनाकडून काय अपेक्षा? शासन काय ही करू शकत नाही की आलेली शेतकऱ्याला दोंड आहे ती शेतकरीच निस्तरू शकते, निस्तरू शकते. शासन काय त्याची भरपाई करू शकत नाही. आता इथून पुढे लावणाऱ्या शेतकऱ्याला काय आव्हान करताल तुम्ही? ही जी बाग आहे शेतकऱ्याच्या मी असं आव्हान करेल की शेतकऱ्यांनी असा माल पिकवायचा की जी आजच्या ऐवजी 4 दिवसांना म्हणजे शेतकऱ्याच्या मनावर विकायला यावा असा माल पिकवावा त्यांनी. बर. आता ही भाजीपाला झालं, फळं झालं, काय आज तोडायला आले की आज तोडावंच लागतंय. आज जर नाही तोडून मार्केटमध्ये नेलं, मार्केटमध्ये नेले ती विकूनच यावं लागतंय. किती काय दर मिळाला गेला, माघारी आणून तर त्याचा उपयोग होत नाही. बघा आपल्यासोबत इथं काय अजून इथं आजोबा आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय नाव तुमचं मामा? भागवत रंगनाथ करंजकर, राहणार कसबे तडवळे, तालुका जिल्हा धाराशिव. आता ही जी बाग जी होती तुमची, ही बाग कशासाठी तुडली तुम्ही? ही काय बाग परवडाना, सगळा परस्वाधीन धंदा, भाव बी काय नाही, वेळेवर आल्यावर व्यापारी बी येत नाहीत म्हणून काढून टाकली. भाव नव्हता याला? भाव नाही. ही किती दिवस झालं काढताय तुम्ही आता? ही आता आठवडा झाला की चालू आहे काढायला. 8 दिवस झालं काढायला चालू आहे. हा. बर. लावताना किती खर्च झाला होता त्याला? लावताना बी लाखभर रुपये खर्च आलता की. रोप लावणं, त्याला खाट टाकणं, 10 ट्राले गाव खत टाकलं होतं. दर वर्षाला 10 ट्राले खत घालायचं. दर वर्षाला 10 ट्रायल्या? हो. एक ट्रायली किती रुपयाची असते ती? एक ट्राली 5-6 हजार रुपयाला ती, पण आमचं घरचंच असल्यामुळे आम्ही टाकतो. बर. ही किती एकरची बाग होती? 2 एकरची बाग होती. 700 रोप होती, हं. 700 झाडं होती, 2 एकर बाग होती. 2 एकर बाग होती? हो. बर. बघा इथं आपल्यासोबत शेतकरी होते, आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे की त्यांनी 2 एकरची बाग, सीताफळाची बाग 2 एकर इथे लावलेली होती त्यांनी कसबे टोळा या ठिकाणी. आणि त्यांनी ती बाग अक्षरशः त्या भाव नसल्यामुळे त्या बागाला त्यांनी तोडून टाकलेली आहे, इथं उपसून टाकलेली आहे. आपण बघताय इकडे कॅमेरा दाखवा एकदा, बघा इकडं पाहताय तुम्ही, इकडे सगळी ही बाग त्यांनी तोडून टाकली आहे. अशी 2 एकरच्या 2 एकर त्यांनी बाग अशी शेतामध्ये तोडून टाकली आहे. आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की त्या भाव नाही त्यांना, 18 रुपये आधी लावताना त्यांना 8 रुपये भावात असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आताच्या कंडिशनला त्यांना 8 रुपये 10 रुपये असा भाव मिळत आहे. म्हणून त्यांनी जी बाग जी आहे इथं, ती बाग 2 एकर त्यांनी तोडून टाकलेली आहे. जाऊन अक्षरशः 8 दिवस झाले ती बाग तोडताय. तिथं लावताना त्यांना खर्च झाला होता म्हणले त्यांनी आपल्याला सांगितलेला 1,00,000-1.5 लाख रुपये. आणि 4 वर्षाला ह्याला फळ लागले, आणि 4 वर्षाला फळ लागल्यानंतर त्यांनी 50,000 रुपयाचा माल विकला. म्हणजे आज पोस्टवर त्यांचा खर्च 4 लाखाच्या जवळपास खर्च झाला होता, आणि माल निघाला त्यांना 50,000 रुपयाचा. 3.5 लाख रुपये लॉस झाला असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण त्यांच्या तोडून ऐकलेलं आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. अशी काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आमच्या चॅनलची 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कॅमेरामॅन आबी जावळे सोबत मी अल्ताफ मुलानी, कसबे टोळा, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.